टेकडे शिवपासून ते शेवटच्या दैठणा गावापर्यंत सगळ्या गावांमधनं माहिती घेतली होती आणि कंटिन्यू धनंजय देशमुख, खिंडकर पाहुणे आणि संदीप पाटील, केज आणि अनेक आहेत, बालाजी आहे, मी आता सगळ्यांचे नावं सांगणार नाही, परंतु ह्या सगळ्यांनी जी माहिती दिली त्या माहितीवरून हे भयानक आणि दुष्कृत्य हे इतकं भयानक होतं की त्या भयानक दुष्कृत्याच्या ज्या वेळेस आत्ता चार्जशीट दाखल केल्याच्या नंतर त्याच्यातले फोटो आले, मला वाटतं मीडियातला एकही माणूस रडायचा काल शिल्लक राहिला नसेल. आणि मला वाटतं कोणत्याही अँकरचं किंवा कोणताही जो प्रतिनिधी मीडियाचा त्या सगळ्यांच्या डोळ्याच्या कडा काल पाणावल्या असतील. पॉझिटिव्ह राहिलेले आहेत. अजितदादा त्यांनाही भेटायचं आहे मला, परंतु ते तिथं आले नव्हते. आत्ता गेल्याच्या नंतर त्यांनाही मी त्या ठिकाणी भेटेल. मुख्यमंत्र्यांचं मात्र मी आभार मानून आलो, कारण मुख्यमंत्री महोदयांनी पहिल्या दिवसापासून म्हणजे अगदी घटना 9ला घडली त्याच्यानंतर त्याच्या FIR पासून ते आत्ता यांची विकेट पडण्यापर्यंत सन्माननीय धनंजय मुंडे यांची विकेट पडेपर्यंत पॉझिटिव्ह आणि ठामपणे खमक्या मुख्यमंत्री काय असतात ते आम्ही पाहिलं. देवाची काठी लागत नाही परंतु न्याय मात्र मिळतो हे मला या ठिकाणी मिळालं. आमदारकीबद्दल मी आता लगेच त्या बाबतीत स्टेटमेंट करणार नाही. मी एकच स्टेटमेंट करेल, मी एकच स्टेटमेंट करेल की जे तुमच्या सातपुडा या बंगल्यावरती जी बैठक झालेली आहे चौकशी म्हणजे SITनं त्याची सुद्धा चौकशी करावी ही माझी मागणी. बरेच संतोष देशमुख पुढे येतील आता.